हल्लीच्या धावपळीच्या जगात अनेकांना हा प्रश्न पडतो की दिवसभर एनर्जेटिक राहायचं कसं, उत्साही कसं राहायचं. कामांचा जर अगदी रगाडा सकाळपासून रात्रीपर्यंत असतो आणि मग कधीतरी दुपारी, कधीतरी संध्याकाळी अक्षरशः एनर्जी ढपल्यासारखी होते. तर अशी स्थिती कशी हाताळायची असा अनेकांचा प्रश्न असतो. तर मित्रमैत्रिणींनो, ह्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण मोबाईल वापरतो आणि जेव्हा जेव्हा आपला मोबाईल आपल्याला जाणवतं की डिस्चार्ज होतो आहे, तर आपोआपच आपण त्याला चार्ज करतो. तर जसं हा मोबाईल आहे तसंच आपलं शरीर आहे, आपलं मन आहे. आपल्याला जाणवतं आहे की आपलं जर मन डिस्चार्ज होतं आहे म्हणजेच अस्वस्थ होतं आहे किंवा रेस्टलेस होतं आहे, त्याला चिंता वाटत आहेत, रागराग होतो आहे, याचाच अर्थ तो डिस्चार्ज होतो आहे. तर अशा वेळी आपल्या मनाला चार्ज करणं गरजेचं आहे. आणि मग हे मनाचं चार्ज करणं गरजेचं कसं आहे किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर तिथे ओंकार, भ्रामरी, अनुलोम विलोम, कृतज्ञता व्यक्त करणं यासारख्या ॲक्टिव्हिटीज असतात. जर तुम्हाला सहज शक्य असेल तर थोडा फेरफटका मारून येणं, निसर्गात फेरफटका मारता आला तर तो सुद्धा मनाला चार्ज करण्याचंच एक लक्षण आहे. पण यात अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मन डिस्चार्ज कशाकशाने होतं हे पण आपल्याला बघावं लागतं. बरेच वेळा आपली जी संगत असते ती संगतच आपल्याला खरं डिस्चार्ज करत असते, म्हणजेच मनाला अस्वस्थ करत असते, मनाची खूप एनर्जी खात असते. त्यामुळे आपल्याबरोबरचे जे मित्रमंडळी आहेत, आजूबाजूचे जे कलीग आहेत, ते आपली एनर्जी खात नाही आहेत ना, याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. आणि ते खात असतील तर चार्जिंग आपल्याला स्वतःचं जास्त करायला हवं किंवा अशा लोकांपासून जागरूकपणे डिस्टन्स ठेवायला हवा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखादा SMS नको असेल तर आपण DND ही फॅसिलिटी वापरतो, डू नॉट डिस्टर्बची. तसंच आहे, काही लोकं जी एनर्जी खातात त्यांच्यासाठी आपण DND हा उपक्रम राबवायला काही हरकत नसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एनर्जी जर आपली खाणारी लोकं आजूबाजूला असतील त्याबद्दल पहिलं जागरूक होऊया, त्यांच्यापासून थोडं डिस्टन्स ठेवूया. अँड सेकंड स्टेप म्हणजे दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करूया, ज्या मी मगाशी सांगितल्या तसं ओंकार, भ्रामरी, प्राणायाम ह्या ॲक्टिव्हिटीज करूया. मी खात्री देतो हे 2 उपाय केल्यावर तुम्हाला निश्चितपणे बरं वाटेल आणि ह्याची प्रॅक्टिस करायला हवी. जितका तुम्ही याचा सराव कराल तितकी तुम्हाला याची अनुभूती येईल, जितकी तुम्हाला त्याची अनुभूती येईल तितकं तुम्हाला सराव करायला मोटिवेशन मिळेल. ऑल द बेस्ट.